म्हणजे एकंदरीत हा तुमचा पहिला प्रोजेक्ट आहे SRA मध्ये? हो, यस. आर्यन कन्स्ट्रक्शनच्या नावाने. साहेब, आता तुम्ही बोललात तुम्ही हा आधीचा व्हिडिओ पाहिलाच, तर त्यानुसार जे रुपेश सोनार आहेत ते म्हणत आहेत की हा त्यांचा फर्स्ट प्रोजेक्ट. तर आम्हाला आर्यन कन्स्ट्रक्शनचे जे कंपनी होते तुमची, त्याचे अशी नेटवरती वेबसाईट वगैरे काय दिसत नाही. आमच्याकडे गुगल वेबसाईट किंवा त्यांच्या रिलेटेड फोटोज काहीच असे उपलब्ध नाहीये. तर आम्हाला हा मोठा प्रश्न उभाच राहतो की मग आम्ही जायचं कुठे. जीना हाऊस जो ऍड्रेस आहे, जीना हाऊस ही अख्खीच्या अख्ख्या दोन्ही बिल्डिंग आमच्या कंपनीच्या आहेत. त्याचे मालकच याच्यात हे आहे. त्यामुळे आम्ही काय तुम्हाला सांगत शोधायला तुम्हाला कुठेच जावं लागणार नाहीये. जीना हाऊसला उभं राहिल्यानंतर भूमी काटकर आणि सॅम काटकरा जरी खाली वॉचमॅनला विचारलं ते पहिले फोन करून विचारणार की सर त्यांच्याकडे जायला तुम्हाला परमिशन पण घ्यावी लागेल. ते म्हणाले की तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही आमच्या जीना अँड जीना कंपनी आहे ती अंधेरी येथे लोकेटेड आहे, तर तिथे तुम्ही एकदा व्हिजिट करू शकता. रहिवाशांनी तिथे व्हिजिट केली पण आणि तिथे वॉचमॅनला विचारलं. तिकडे त्यांचं पहिलं किती मला हे होतं मला माहिती आहे का? मला काय आयडिया रुपेश सोनारचं कोणत्या ऑफिस त्यांचं ऑफिस होतं की नव्हतं माहीत नाही मला, पण 3 वर्षापासून मी नाही तर मला 3 वर्षापासून नाही. मुळात नवीन प्रश्न पडतो की वॉचमॅन हा 3 वर्षापासून काम करत असताना त्यांनी या आर्यन कन्स्ट्रक्शन कंपनीचं नावही ऐकलं. म्हणजे एकंदरीत हा तुमचा पहिला प्रोजेक्ट आहे SRA मध्ये? हो, यस. आर्यन कन्स्ट्रक्शनच्या नावाने. साहेब, आता तुम्ही बोललात तुम्ही सांगताय की तुम्ही स्वतःच बिल्डिंग करणार आहात, बरोबर. पण आम्हाला बाहेर असं ऐकायला भेटणार आहे की रुपेश सोनार फक्त एक एजंट आहे, तो बिल्डर देतो म्हणून. असं प्रोजेक्ट दुसऱ्या इथून म्हणजे मध्ये एजंटच काम करतात की इथून रहिवाशांचे वगैरे प्रोजेक्ट घेतात आणि ते SRA मध्ये बसतात आणि तिकडनं मग बिल्डर शोधून बिल्डरला सगळे प्रोजेक्ट वगैरे देतात. अजून तरी असं काही केलेलं नाहीये, पण तुमची बाजू जी आहे कन्सल्टन्सी माझी आहे. उगाच तुम्हाला मी खोटं नाही सांगणार. मी मोठ्या प्रोजेक्ट्सला कन्सल्टन्सी देतो. भूमी डेव्हलपर्सचे प्रोजेक्ट होता त्याच्यात मी दादरला स्वतः कन्सल्टंट होतो. असे 2-4 प्रोजेक्ट्स मध्ये मी स्वतः मोठ्या प्रोजेक्टचा कन्सल्टंट आहे. तुम्ही हा आधीचा व्हिडिओ पाहिलाच, तर त्यानुसार जे रुपेश सोनार आहेत ते म्हणत आहेत की हा त्यांचा फर्स्ट प्रोजेक्ट. तर आम्हाला हा प्रश्न पडलेला आहे की ते कन्सल्टंट फील्डमध्ये आहेत, त्यांचा व्यवसाय हा कन्सल्टन्सीचा आहे दादरमध्ये असे ते म्हणत आहेत. पण मग जर ते कन्सल्टन्सी फील्डमध्ये आहे आणि ते म्हणतायत की आम्ही बिल्डर म्हणून हा प्रोजेक्ट तो हाती घेणार आहे, मग त्यांना बिल्डरच्या क्षेत्रात हा कोणताच अनुभव नाही, तर मग जे SRA आहे त्यांनी ह्यांना मान्यता कशी दिली हा मोठा प्रश्न पडलेला आहे. कारण का त्यांना बिल्डिंगचे प्रोजेक्ट आहेत याबद्दल काहीच नॉलेज नाहीये. आपण कुठेतरी जॉबसाठी अप्लाय करायला जातो तर आपल्याला माहितीच असतं की ते आपल्याला आधी विचारतात की तुम्ही या फील्डमध्ये एक्सपिरियन्स आहात की नाही, आणि जरी नसाल तर तुम्ही ह्या फील्डच्या रिलेटेड काही केलेलं आहे, जसं आपलं शिक्षण हे त्या फील्डमधून झालेलं आहे की नाही, तर हे सुद्धा महत्त्वाचं आहे. पण ही त्यांची फील्ड आहेच नाही. जसं ते म्हणतात की त्यांचा कन्सल्टन्सीचा व्यवसाय आहे, तर त्यांना बिल्डर हे पूर्णतः वेगळा व्यवसाय होतो, तर त्याबद्दल त्यांना एक्सपिरियन्स असा नाही. पण असं पण नाही की त्यांना त्याबद्दल नॉलेज आहे हे त्यांनी आम्हाला काही सांगितलेलं नाही. तर त्याची पण आम्हाला हमी हवी व आम्हाला काहीतरी पुरावे हवेत की त्यावर आम्ही विश्वास ठेवून हे काम आम्ही तुमच्या हातात सोपवू शकतो. आर्यन कन्स्ट्रक्शनचे जे कंपनी होते तुमची, त्याचे अशी नेटवरती वेबसाईट वगैरे काय दिसत नाही. आमच्याकडे आर्यन कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये एकच प्रोजेक्ट आहे, ते म्हणजे जाकू क्लब. बाकी कुठे त्याचे प्रोजेक्ट चालत नाही. आम्ही आर्यन मध्ये कुठेही प्रोजेक्ट नाही घेतलेलं आहे. आमचं 2003 ला जे प्रोजेक्ट घेतलेलं आहे ते हेच आहे आमचं प्रोजेक्ट. तर आपल्याला माहितीच आहे की आर्यन कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्या अंतर्गत इथे प्रोजेक्ट उभारला जाणार आहे. तर आम्हाला असा प्रश्न पडलेला आहे की आम्ही रहिवाशी आहोत, तर आम्हाला आतुरता असणार. आम्ही प्रयत्न केला आहे की गुगलवर सर्च करण्यात, पण आर्यन कन्स्ट्रक्शन त्यांचा कोणताही पुरावा किंवा कोणतीही वेबसाईट, कोणतेही फोटोज या कोणतेही काही जो पुरावा असतो आपल्याला, आपण माहीत असतं की ही कंपनी कधी उभारली गेली, ह्याचा हेतू काय आहे, हे आपण हे सर्च करतच असतो. जसं आपण नोकरी शोधायला जातो, जेव्हा आपल्याला कोणती तरी नोटिफिकेशन येतं की ह्या कंपनीत तुम्हाला नोकरीची संधी मिळाली आहे,
तर आपण ते आधी बघतो, रेटिंग बघतो की त्यामध्ये एम्प्लॉई किती सॅटिस्फॅक्शन झाले आहेत, ती कंपनी कुठे आहे, त्याचा ॲड्रेस कुठे आहे, आपल्याला ते जमेल की नाही, ते आपण सर्व काही आपण ते माहिती काढूनच आपण मग त्याला अप्लाय करतो किंवा नाही करू हा याचा विचार करतो. तसंच आम्ही प्रत्येक रहिवाशांना आतुरता होती की ह्याचं कंपनी कुठे रजिस्टर आहे किंवा काय आहे नक्की काम, हेच काम करतात की वेगवेगळ्या प्रकारात त्यांची गुंतवणूक आहे. पण नाही, आम्ही जेव्हा ते गुगलवर बघत होतो म्हणजे प्रत्येक जण, पण कोणतेही चिन्ह किंवा कोणतेही म्हणजे जसं गुगल वेबसाईट किंवा त्यांच्या रिलेटेड फोटोज काहीच असे उपलब्ध नाही आहे. तर आम्हाला हा मोठा प्रश्न उभाच राहतो की मग आम्ही जायचं कुठे. आम्हाला नक्की त्याचं उत्तर हवं की तुमचं कंपनी नक्की काय करते. हे तुमचा फर्स्ट प्रोजेक्ट आहे. आता कोणती लहानात लहान कंपनी असू दे, ती स्वतः आधी रजिस्टर होतेच आणि त्याचं गुगलवर आपल्याला काही ना काही क्वचित स्वरूपात, लहान स्वरूपात आपल्याला माहितीही अवेलेबलच असते की जसं केकचं शॉप आहे. आता झोमॅटोवर पण बघा ना, आपल्याला केकची ऑर्डर करायची लगेच मिळतं की ही कंपनी किंवा हे शॉप हे इथे इथे आहे, इथून आपल्याला तुम्हाला ही ऑर्डर मिळणार आहे. तसंच पण याचं जे अरिहंत कन्स्ट्रक्शन आहे ह्याचं काही नामोनिशाणच नाही आहे गुगलवर. तर एवढं सर्व असताना आम्ही रहिवाशांनी कसा विश्वास ठेवावा. कोणाला मग नंतर शोधायचं. आपल्याला काही शोधायची गरज नाहीये. जिना हाऊस आहे, तो ऍड्रेस आहे. जिना हाऊस ही अख्खीच्या अख्ख्या दोन्ही बिल्डिंग आमच्या कंपनीच्या आहेत. त्याचे मालकच याच्यात हे आहेत. त्यामुळे आम्ही काय तुम्हाला सांगत आहे, शोधायला तुम्हाला कुठेच जावं लागणार नाहीये. जिना हाऊसला उभं राहिल्यानंतर भूमी काटकर आणि सॅम काटकरा जरी खाली वॉचमॅनला विचारलं, ते पहिले फोन करून विचारणार की सर त्यांच्याकडे जायला तुम्हाला परमिशन पण घ्यावी लागते. तर तुम्ही व्हिडिओ हा बघितलाच असेल. तर ते म्हणाले की तुम्हाला काही अडचणी असतील, काही समस्या असतील म्हणजे प्रोजेक्टबद्दल किंवा काही कोणाबद्दलही, तर तुम्ही आमच्या जिना अँड जिना कंपनी आहे ती अंधेरी येथे लोकेटेड आहे. तर तिथे तुम्ही एकदा व्हिजिट करू शकता आणि तिथे आमचं रजिस्टर ऑफिस आहे अरिहंत कन्स्ट्रक्शन कंपनी. जसं रहिवाशांनी तिथे व्हिजिट केली पण आणि तिथे वॉचमॅनला विचारलं की सगळे सुपरवायझर असतात ना आमचे, सुपरवायझर स्टाफ असतो. इकडे त्यांचा पहिला किती मुळावर हे होतं मला माहिती आहे का? नाही ना, मग सांगतो मला काय आयडिया रुपेश नाही. सोनारचा कुठल्या ऑफिस त्यांचं ऑफिस होतं की नव्हतं माहित नाही मला, पण 3 वर्षापासून मी इथं आहे तर मला 3 वर्षापासून त्यांचं ऑफिस इकडे नाही. अच्छा, म्हणजे त्यांचं नावच तुम्हाला माहित नाही. तर रुपेश सोनार रुपेश सोनार नाव, फक्त नाव माहिती आहे मला. ते येतात कधी कधी इकडे वरती स्टाफला व्हिजिटसाठी काहीतरी, पण त्यांचं ऑफिस होतं की नाही होतं बहुतेक, पण आता इकडे नाही आमच्याकडे. पण वॉचमॅन म्हणाला की अशी कंपनी मी कधी ऐकलंच नाही असं नाव. मी इथे 3 वर्षापासून काम करत आहे. मुळात नवीन प्रश्न पडतो की वॉचमॅन हा 3 वर्षापासून काम करत असताना त्यांनी या अरिहंत कन्स्ट्रक्शन कंपनीचं नावही ऐकलेलं नाही. तो म्हणतोय, मग दुसरा प्रश्न आम्ही त्यांना विचारला की रुपेश सोनार हे इथे येतात का किंवा कधी तुम्ही त्यांचं नाव असं ऐकलेलं आहे का. तर ते म्हणाले हो, त्यांची ये जाही असतेच, पण अरिहंत कन्स्ट्रक्शन कंपनीचं इथे काही आम्हाला कळलेलं नाही व इथे काही त्यांचं रजिस्टर ऑफिस असं नाहीये. तर आता हा मोठा प्रश्न उभा राहतो की त्यांनी आम्हाला असं म्हणालेलं की तुम्हाला काही अडचणी असू दे. आता प्रत्येक हा प्रोजेक्ट आहे, मोठा प्रोजेक्ट आहे, काही कोणालाही कोणतीही अडचण येऊ शकते. मग त्यासाठी आम्ही जाणार तिकडे, पण जे आम्ही आता तिथे गेलो आहोत व रियालिटीमध्ये तिथे ऑफिसच नाहीये रजिस्टर. तर आता आम्ही कुठे जायचं. तर ह्या परिस्थितीत आम्ही त्यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा. नाही की ते झालं नाही, मग ते रायटिंग मध्ये मिळेल का. रायटिंग मध्ये तुम्हाला काय पाहिजे, त्याचा एक अजेंडा बनवून हे करू शकतो. तुम्हाला हे याची अजेंड्याची गरजच रायटिंग मध्ये देण्याची गरजच नाहीये. आपण जे रेंट अग्रीमेंट तुम्ही करतायत ना, जेव्हा तुम्ही शिफ्ट कराल किंवा चेक घ्याल तेव्हा त्या अग्रीमेंट बनतंय आपलं. नाही, ते रेंट अग्रीमेंट सगळीकडे आता जेवढे प्रोजेक्ट SRA होत आहेत सगळीकडे ते रेंट अग्रीमेंट बनतातच. पण तरीही तिथे बऱ्याच लोकांना, टेंडेंट लोकांना त्याचे चेक मिळत नाही, भाडे रखडलेले आहेत, ते रस्ते होते, तर ते होतातच आहे. तरी पण मग आम्ही खात्री कशी करून घ्यायची. बघा, मी तुम्हाला काय सांगितलं की असे प्रोजेक्ट होत आहेत म्हणून तुम्ही इथे पण संशय तयार कराल, तर त्याला काय उत्तर माझ्याकडे तर नाहीये. टू बी फ्रँक, नाही, आम्हाला पण फुल प्रूफ व्हायला पाहिजे की बाबा आम्ही संपूर्ण घर तुमच्या ताब्यात देतोय. बघा, तुम्ही विचारलं त्याच्या उत्तर मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही असं विचारलं तर तुम्ही असं येईन, तिकडे तसं झालंय म्हणून इकडे असं होईल, तर त्याला मला हे नाही. मी तुम्हाला एवढी खात्री दिलेली आहे, फायनान्शियली आम्ही खूप स्ट्रॉंग आहोत, व्यवस्थित आहोत, म्हणून आम्ही एकच प्रोजेक्ट चालू ठेवतो. मीटिंग मध्ये झाल्यानुसार आपण बघतच आहोत
तर रुपेश सोनार म्हणत आहेत की आम्ही तुम्हाला भाड्याचं जे ते रेंट देणार आहेत त्याची रिटर्न ॲग्रीमेंट देणार नाही, असं त्यांनी स्पष्ट बोललं आहे. पण आपण आता जो रोजवर व्यवहार आहे त्यामध्ये सुद्धा जर आपण कोणाला तरी भाड्याने ठेवत असू किंवा कोणीतरी आपण भाड्याने राहायला जात असो कोणत्याही कारणास्तव, तिथे सुद्धा आपली छोट्यातल्या छोटी ॲग्रीमेंट होत असते. पण एवढा मोठा प्रोजेक्ट असतानाही रुपेश सोनार बोलत आहेत की आम्ही तुम्हाला रिटर्न ॲग्रीमेंट देऊ शकणार नाही. कधी मध्येच आमचं भाडं बंद करण्यात आलं तर आम्ही कुठे जाणार, हा मोठा एक प्रश्न आपल्यासमोर उभा राहिलेला आहे. तर एवढं सगळं असताना आम्ही तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा? आमची पार्टनरशिप ॲग्रीमेंट आहेच ना. ती आम्हाला कळेल काय, मिळेल काय? पार्टनरशिप ॲग्रीमेंट ही आमची वैयक्तिक असते. ही इव्हन तुम्ही आमची सबमिट असते SRA मध्ये, SRA पण तुम्हाला देणार नाही, कारण ते आमचे पर्सनल हे आहेत, डील्स आहेत. जी मीटिंग झाली आहे त्यामध्ये रुपेश सोनार असे म्हणालेले आहेत की होमी काटगरा आणि सॅम काटगरा आणि रुपेश सोनार तिघांमध्ये पार्टनरशिप आहे. पण जेव्हा रहिवाशांनी त्यांना प्रश्न विचारला की तुमची जी ही पार्टनरशिप आहे त्यांचं काही तुमच्याकडे पुरावा आहे का, किंवा जे करारनामा झालेला आहे तुमच्यामध्ये त्याचं काही तुमच्याकडे प्रूफ आहे का, ते तुम्ही आम्हाला दाखवू शकता का? पण त्यांनी असं म्हणालेलं आहे की हे गुपित असतं, हे म्हणजे आम्ही दाखवू शकत. जरही तुम्ही SRA कडे गेलात तर तेही तुम्हाला ते दाखवू शकत नाही. तर इथेच आपल्याला मोठा असा प्रश्न पडतो की जी ॲग्रीमेंट असते, आता तर मोठमोठ्या कंपन्यांचे पार्टनर्स आपण बघतच असतो की हा पार्टनर्स निघून गेला की ह्याची ॲग्रीमेंट बनलेली असते, आपल्याला लगेच माहिती मिळते. आणि ह्यांच्यामध्ये जी ॲग्रीमेंट झालेली आहे पार्टनरशिपमध्ये ती ते दाखवायला कबूल नाहीत. हे कुठेतरी चुकीच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतात असं आपल्याला वाटतं चाललेलं आहे. तर एवढं सगळं असताना आता आम्ही ह्यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा, हा मोठा प्रश्न पडलेला आहे. तर आता तुम्ही पाहिलंच असेल तर सांताक्रूज येथील जाकू क्लब रहिवाशी यांच्यासमोर हे मोठे प्रश्न उभे राहिलेले आहेत. तर आम्ही कोणाकडे जायचं या परिस्थितीत, कोणाकडे न्याय मागायचा? आणि त्यामध्ये सुद्धा SRA हे ह्या परिस्थितीमध्ये दुर्लक्ष करत आहे. रहिवाशांमध्ये हे भरपूर चिंताजनक ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आमची एवढीच विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा व आम्हाला मदत करावी. धन्यवाद.